कशा आहात मैत्रिणींनो? छानच असाल. कसं चाललं आहे रक्षाबंधन? खरं तर हे रक्षाबंधनचं ब्लाऊज शिवत आहे, पण हे टेलरिंग मैत्रिणींसाठी व्हिडिओ टाकत आहे मी. शिकण्यासाठी नाही, ज्या शिवतात ना त्यांच्यासाठी आहे. मला माहिती आहे प्रत्येक सणासारखाच हा सुद्धा सण असेल, धावपळीचा आणि गडबडीचा. आणि ह्या वेळेस असंच झालं असेल की ज्यांचे आपण ब्लाऊज शिवले आहेत त्यांनी नेले नाही, ज्यांचे शिवले नाही त्या नाराज झाल्या. सगळ्या मैत्रिणींचं टेलर मैत्रिणींचं आयुष्य असंच असतं असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? आता हे व्हिडिओ मी 2 दिवस झालं, म्हणजे काल रेकॉर्ड केला होता, तर टाकायला वेळच नाही भेटला. आणि ही नवीन स्लीव्ज आहे आपली, जी नवीन स्लीव्ज आलेली आहे ती. तुम्ही आपलं प्रत्येक सणासारखं हाही सणाला सण होऊन गेल्यावर जायचं, गावी जायचं नाही. कसं आहे ना, बाकी भरपूर ब्लाऊज शिवलेले आहेत, पण ज्यांना पाहिजे आहे त्यांचं शिवलेलं नाही आहे. ते ज्यावेळेस शिवत असतो ते त्यांना पाहिजे असतं, शिवायचं झाल्यानंतर न्यायचं नसतं. खूप सारे प्रॉब्लेम्स, म्हणजे या प्रॉब्लेमवर काही उपाय असेलच ना. काय करायचं? ज्यांचं शिवायचं झालंय त्यांना आपण सांगायचं भरपूर वेळेस, तुम्ही शिवा बरं का, शिवले बरं का, ब्लाऊज घेऊन जाते म्हणणार, हां आता आमचं काम झालं नंतर येऊ. आणि ज्यांचं शिवलं नाही त्यांना अर्जंट पाहिजे असतं. काय करायचं नेमकं? म्हणजे आता त्यांना गरज नाही आहे, पण आपण ते ब्लाऊज शिवायला तर वेळ दिलेलाच असतो ना. कुणाला समजवायचं? ज्यांचं झाले त्यांना की ज्यांचं झालेलं नाही त्यांना? ठीक आहे, ज्या शिवायला येतात आपल्याकडे त्यांनाच राग यायचा. म्हणजे एक वस्तुस्थिती आहे, जी खरी परिस्थिती आहे ते बोलत आहे, पण राग नको यायला. आपलं जे आहे ते बोलून दाखवलं मी. तसं तर बऱ्याच मैत्रिणींना माहीत आहे खरी परिस्थिती कशी असते, आणि विचारतात सुद्धा एवढे शिवलेले आहेत ते नाही का हो नेले. त्या समजू शकतात. फक्त ज्यांनी टेलरनीकडे पेंटिंगमध्ये शिवून ठेवलेले ब्लाऊज पाहिलेले असतात त्या समजू शकतात. खरं तर ज्यांचे शिवलेले नाही त्या म्हणणार आमचे नाही शिवले तुम्ही ब्लाऊज, ज्यांना नको होते त्यांचे शिवले. काय करायचं? बऱ्याच वेळेस खरं तर हा प्रॉब्लेम येतो टेलरिंग. पण ठीक आहे, जाऊ द्या. रक्षाबंधनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मैत्रिणींना. रक्षाबंधन एन्जॉय करा. ज्यांचं दिले नसेल त्यांचं ब्लाऊज शिवून द्या, आणि ज्यांना शिवून ब्लाऊज मिळाला आहे त्यांना सुद्धा तुम्ही घालून ब्लाऊज एन्जॉय करा. ज्यांना नाही भेटलं त्यांचं ऑन द वे आहे. खरं तर आज सकाळ धरून शाळेला सुट्टी आहे मुलांना, तर मी शिवायचंच काम करत आहे. बाकी सगळे झोपलेले आहेत. थोडंसं वर्कआउट म्हणजेच जॉगिंग चालून आले मुलांना घेऊन, आता ते झोपलेले आहेत. आता नंतर थोडासा स्वयंपाक करायला लागेल. उठतील तर खायला मागतील. तर चला मग भेटूया नंतर नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.